तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो बघा, काल ह्या ठिकाणी हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड ह्या ठिकाणी मित्रांनो त्यांचे जे काही क्वार्टर 4चे रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी आलेले आहेत. सो त्याविषयी आपण डिस्कशन करूया की कंपनीचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सो मित्रांनो बघा, सकाळचे 5:39 झालेले आहेत आणि प्रसन्न वातावरणात तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब ह्या ठिकाणी करूनच टाका. सो बघा मित्रांनो, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये जे काही ॲन्युअल रिपोर्ट वगैरे ह्या ठिकाणी इश्यू झाला, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे कोणतेही डिस्कशन्स ह्या ठिकाणी झालेले नाही आहेत. म्हणजे डिस्कशन झालेले आहेत पण इम्पॉर्टंट असं काही डिस्कशन ह्या ठिकाणी झालेलं नाही. कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड, कोणत्याही पद्धतीचा बोनस किंवा कोणत्याही पद्धतीचा स्प्लिट ह्या ठिकाणी अनाऊन्स केला गेलेला नाही आहे. सो आता आपण सर्वप्रथम बघूया की क्वार्टर 4चे मित्रांनो रिझल्ट्स कसे लागलेले आहेत. 13,700 कोटींची मित्रांनो सेल्स आहे या क्वार्टरमध्ये, मार्च क्वार्टरमध्ये. ओके, मागील क्वार्टरमध्ये 6,957 कोटींची सेल्स होती. सो डेफिनेटली सेल्समध्ये मित्रांनो खूप चांगली ग्रोथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता जर विचार केला मार्च क्वार्टरचा मित्रांनो 14,769 कोटींची सेल्स होती मागील मार्च क्वार्टरमध्ये. ओके, सो त्या अनुषंगाने बघितलं तर सेल्समध्ये थोडासा फॉल आपल्याला पाहायला मिळतोय, पण क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर एक चांगली ग्रोथ आपल्याला सेल्समध्ये पाहायला मिळत आहे. आता ऑर्डर इन्कम मित्रांनो 669 कोटींची आहे आणि 8 कोटींचा इंटरेस्ट कंपनीने ह्या ठिकाणी पे केलेला आहे कर्जांवरती. कंपनीवरती कर्ज फार कमी आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो खूप चांगला इम्पॅक्ट ह्याच्या प्रॉफिटवरती आपल्याला पाहायला मिळतो. जास्त इंटरेस्ट न गेल्यामुळे ऑर्डर इन्कमचं भरमसाठ असल्याकारणाने नेट प्रॉफिट मित्रांनो यांचा खूप चांगला निघून येतो प्रत्येक वेळी. 3,977 कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट आहे आणि मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो हा जो काही नेट प्रॉफिट होता तो 1440 करोड रुपये होता. सो डेफिनेटली मित्रांनो फार मोठा डिफरन्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीने कंपनीने ह्या ठिकाणी परफॉर्मन्स केलेला आहे. इयर ऑन इयर बेसिसवरती आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती सुद्धा चांगली ग्रोथ आहे. आता ह्या वर्षी मित्रांनो मार्च 2025 मध्ये इयरली स्टेटमेंटचा विचार केला 30,981 कोटींची सेल्स आहे मित्रांनो, 9,608 कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे आणि तुम्ही बघितलं तर ऑर्डर इन्कम 2,608 कोटींची आहे. ओके, आणि मात्र 9 कोटींचा मित्रांनो कंपनीने काय केलेला आहे, इंटरेस्ट पे केलेला आहे. म्हणजे जी काही कर्ज होती ती ऑलमोस्ट या ठिकाणी सगळी नील झालेली आहेत. नेट प्रॉफिटचा विचार केला मित्रांनो 8,364 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट आहे. आता मित्रांनो इस्टिमेशन किती होतं नेट प्रॉफिटचं, मित्रांनो इस्टिमेशन यांनी फारच या ठिकाणी काय केलं होतं, कमी लावलं होतं नेट प्रॉफिटचं. ओके, जर क्वार्टरली बेसिसवरती जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो 8,364 कोटींचं मित्रांनो काय ह्या ठिकाणी इस्टिमेशन 3,977 कोटींचं मित्रांनो काय ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे आणि इस्टिमेशन कितीचं होतं 2,665 करोड. ओके, 2,665 कोटींचं मित्रांनो इस्टिमेशन होतं आणि प्रॉफिट आलेला आहे 3,977 कोटी. सो इस्टिमेशनपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने याने परफॉर्म केलेला आहे. सेल्सचं सुद्धा जे काही इस्टिमेशन होतं मित्रांनो, आता इथे 13,700 कोटींची सेल्स आहे, पण सेल्स मित्रांनो होती या ठिकाणी 12,946 कोटींचं इस्टिमेशन होतं. सो सेल्सच्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तर चांगलं ह्या ठिकाणी काय आलेलं आहे मित्रांनो, ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. सो आता बघूया स्टॉक टेक्निकली मित्रांनो कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती आधीपासून असाल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी एक साधारणतः 2,995 वरती एक चांगला सपोर्ट आहे. तेथे ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो तुम्ही लॉंग टर्मसाठी बाईंग करू शकता असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं. तिथून एक चांगला बाउन्स बॅक स्टॉकने केलेला आहे. आता मित्रांनो जो करंट लेवल आहे, करंट लेवलवरती मित्रांनो एक चांगला ह्या ठिकाणी काय झालेला आहे, ब्रेकआउट आलेला आहे. आता 4,732 मित्रांनो इम्पॉर्टंट लेवल होतं ह्यासाठी, ते मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, ब्रेक झालेलं आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो जो काही ह्याचा लाईफ टाईम आहे तो पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काय करू शकतो, स्टॉक टच करू शकतो. म्हणजे माझ्या मते 5,581. ओके, हे जे काही लेवल आहे मी ह्या ठिकाणी लिहून ठेवतो, 5,581च्या लेवलसाठी हा स्टॉक काय करू शकतो मित्रांनो, अप्रोच करू शकतो असं मला ह्या ठिकाणी वाटतंय. जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर सध्याच्या लेवलवरती मित्रांनो बाईंगसाठी चांगली रेकमेंडेशन आहे, म्हणजे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. स्टॉप लॉस मित्रांनो तुम्ही ह्या कॅन्डलचा लो ह्या ठिकाणी प्लेस करू शकता. म्हणजे साधारणतः स्टॉप लॉस असेल कितीचा, 4,420 रुपयाचा स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता. ओके, आणि जर इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही जर मित्रांनो ह्यामध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय, सो माझ्या मते थोडंसं मित्रांनो फॉल येऊ द्या स्टॉकमध्ये. ओके, एक साधारणतः 3,938 पर्यंत जर हा स्टॉक तुम्हाला मिळत असेल खालील साईडला तर ते तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सध्या हा स्टॉक घेण्यासारखा आहे मित्रांनो, एक चांगली मोमेंटम अजूनही एक्सपेक्टेड आहे या स्टॉकमध्ये. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.